नमस्कार शेतकरी मित्रांनो, पाहूया हवामान अंदाज। पुढील 3 दिवस पावसाचे हवामान विभागाकडून तीव्र अलर्ट जारी। कोकण पट्टीसह पुणे, सातारा, घाटमाथ्यावर पावसाचा ऑरेंज अलर्ट, तर विदर्भ, मराठवाड्यालाही झोडपणार पाऊस। IMDचा महत्त्वाचा अंदाज। सविस्तर वृत्त जाणून घेण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि जवळच असलेला बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल। राज्यभरात गेल्या काही दिवसापासून पावसाचा जोर वाढला आहे। कोकण किनारपट्टीवर पावसाला पोषक स्थिती निर्माण झाली असून येत्या 3 दिवसात महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। कोकण, गोव्यासह मध्य महाराष्ट्रात 19 आणि 20 जून या दिवशी तीव्र पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे। विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात सोसाट्याच्या वाऱ्यासह तुफान पावसाची शक्यता आहे। आज मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीवर पावसाचे तीव्र अलर्ट देण्यात आले आहेत। आज 19 जून पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरीसह सातारा व पुणे घाटमाथ्यावर पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे। संपूर्ण उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचे येलो अलर्ट देण्यात आले आहेत। दक्षिण व मध्य भारताचा बहुतांश भाग मान्सूनने व्यापला असून आज संपूर्ण गुजरात, राजस्थानचा काही भाग, मध्य प्रदेश, संपूर्ण छत्तीसगड, झारखंड, उत्तर प्रदेशचा काही भाग मान्सूनने व्यापला आहे। पुढील 24 तासात मुंबईसह उत्तर कोकण किनाऱ्यापासून पूर्वोत्तर आणि पूर्वेकडील समुद्रावर कमी दाबाचा पट्टा तयार होणार आहे। त्यामुळे मुंबई, ठाणे येथे 70 ते 130 मिमी पाऊस पडू शकतो, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। प्रादेशिक हवामान केंद्रानुसार मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे। यावेळी 40 ते 50 किमी प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे। 19 जूनला पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे व सातारा घाट परिसर, तसेच मुंबई, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाट माथा, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली तसेच उर्वरित भागात पावसाचा अलर्ट नाही, मात्र हलक्या पावसाच्या सरीची शक्यता आहे। रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा घाटमाथ्यावर पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे आणि या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे। तसेच छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड व संपूर्ण विदर्भाला येलो अलर्ट व ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे। तसेच संपूर्ण विदर्भासह हिंगोली, परभणी, नांदेड, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच पुणे व सातारा घाटमाथ्यावरही पावसाची शक्यता वर्तवली असून या सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। तसेच 21 जून रोजी संपूर्ण विदर्भाला येलो अलर्ट, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच पुणे व सातारा या घाटमाथ्यावरही मुसळधार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे। महाराष्ट्रात आता जोरदार पावसाचे आगमन कधी होणार? पंजाबराव डक यांनी सांगितली तारीख। सध्या महाराष्ट्रात पावसाचा जोर बघता अनेक ठिकाणी पीक लागवडीसाठी अनुकूल वातावरण तयार झालं असलं तरी काही भागात या अतिपावसामुळे पेरणी रखडल्याचं चित्र आहे। विशेषतः पश्चिम महाराष्ट्र, कोकण व विदर्भ या भागात गेल्या काही दिवसापासून मुसळधार पावसाचा जोर पाहायला मिळाला। कोकणात अनेक नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहू लागल्या। काही गावांचा संपर्क सुद्धा तुटला। रस्ते पाण्याखाली गेले असून जनजीवन विस्कळीत झालं आहे। धरणांमध्येही पाणीसाठ्याचा मोठ्या प्रमाणावर भर पडली असून हे सगळं चित्र शेतकऱ्यांसाठी काही भागात शुभ तर काही भागात चिंतेचे कारण ठरत आहे। याच पार्श्वभूमीवर हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी 17 जून 2025 रोजी जो हवामान अंदाज जाहीर केला
तो शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो। त्यांच्या अंदाजानुसार सध्या राज्यात काही भागांमध्ये अतिवृष्टीची स्थिती निर्माण झाली असून काही ठिकाणी पावसाचं प्रमाण अपेक्षेपेक्षा कमी आहे। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात एकसंध हवामान चित्र नाही। काही जिल्ह्यात जास्त पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना शेतात प्रवेश करता आलेला नाही, तर काही ठिकाणी अजूनही पुरेसा ओलावा मिळालेला नाही। पंजाबराव डक यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की 20 जून 2025 नंतर राज्यातील पावसाचा जोर काहीसा कमी होईल, म्हणजेच हवामानात स्थिरता येण्यास सुरुवात होईल। पावसाच्या सरी हळूहळू ओसरतील आणि मोठ्या प्रमाणात होणारा पाऊस काही काळासाठी थांबेल। या कालावधीत अनेक भागांमध्ये पेरणी करणे शक्य होईल, विशेषतः जिथे अजून लागवड सुरू झालेली नाही। शेतकऱ्यांनी या काळात तयारी ठेवावी, कारण पावसाची तीव्र जोर थोड्या काळासाठी थांबणार असून पुढे पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे। त्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे जून महिन्याच्या अखेरीस म्हणजे 27 जून 2025 नंतर राज्यात पुन्हा एकदा जोरदार आणि सर्वदूर चांगल्या स्वरूपाचा पाऊस पडेल। हा पाऊस शेतकऱ्यांसाठी शेवटची संधी ठरेल खरीप पिकांच्या पेरण्या पूर्ण करण्यासाठी। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या पेरण्या रखडल्या आहेत त्यांनी 27 जून नंतरचा कालावधी ओळखून त्वरित लागवड पूर्ण करावी। यावेळी येणारा पाऊस पेरणीसाठी अत्यंत अनुकूल ठरणार असल्याचं त्यांनी नमूद केलंय। पंजाबराव डक यांनी हेही स्पष्ट केलंय की 27 जून नंतर होणारा पाऊस काही ठिकाणी जोरदार असेल, पण जुलै महिन्याच्या सुरुवातीला राज्यभर सरसकट पावसाचं प्रमाण वाढेल। म्हणजेच जूनचा शेवटचा आठवडा आणि जुलैचा पहिला आठवडा हा खरीप हंगामाच्या दृष्टीने अत्यंत निर्णायक ठरणार आहे। या काळात पेरण्या पूर्ण झाल्या नाहीत तर पिकांची वाढ योग्य रीतीने होण्यास अडथळे येऊ शकतात। अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।